साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी अरे बापरे, मेघना आणि जावई बापू प्रवासाला निघायची वेळ झाली. अहो अहो उठा, अहो उठा उठा उठा. अहो काय चाललंय, झोपू द्या मला. अहो झोपताय कसल्या, तिकडे निघाले असतील मेघना आणि जावई बापू, त्यांना फोन नाही का करायचा? अहो बाहेर गावी जाताय, जरा मोकळेपणा मिळू दे त्यांना. आता फोन कशाला हो? आई आता कोण काळजी नाही का मुलीची? अहो ते प्रवासाला निघायच्या आधी त्यांना मंत्र नाही का द्यायचा? झोप कशी येते तुम्हाला? उठा, तो फोन घ्या आणि उठा, फोन घ्या तो आधी. अहो कपाळाला कसला हात लावताय? आधी फोन लावा, मग बडवत बसा कपाळ. करा फोन. आईचा फोन आहे. बरोबर आहे, सूचना द्यायचा त्यांचा कार्यक्रम बाकी आहे ना अजून. हा बोल आई. हा मेघना, निघालात का ग? हो हो निघालो. सावकाश जा हा, आणि आदित्यांना म्हणावं गाडी फास्ट चालवू नका. तो नाही चालवत आई फास्ट, सेफ चालवतो. हो का, वा वा, छान छान. हे बघ, आणि तिथे पोचलात ना की फोन करा. हा हो करते. हो झालं? हा झालं स्वतःच बोलून? कशासाठी फोन करायला सांगितलं होतं मला? देख देख. हॅलो मेघना, कशा आहात तुम्ही? हा बाबा छान आहे. आनंदात आहात ना? हो आनंदात आहे. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते तुम्ही ऐकायचं आणि करायचं सुद्धा. काय? श्री सिद्ध कोळवले महाराजांनी दिलेला एक मंत्र आहे, तो तुम्ही रोज 10 वेळा म्हणायचा दिवसात. म्हणजे तुमचा प्रवास आणि तुमची सुट्टी सुखरूप होईल. बाबा नाही 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 म्हणायचं नाही. बाबा हो. मंत्र नीट ऐका. ओम प्रणामिके देवी लक्षम राखिते स्वामी. म्हणा. ओम प्रणामिके देवी लक्षम राखते स्वामिनी. आता आज हा मंत्र 9 वेळा म्हणायचा आणि रोज 10 वेळा. कळलं? म्हणजे तुम्ही परत येईपर्यंत कुठलीही चिंता नाही. आल्यावर बघूया. एकदा म्हणता. ओम प्रणामिके देवी लक्षम राखते स्वामिनी. जय हो. बाबा कसला मंत्र म्हणत होतीस? अरे इतकं जीवावर आलं ना त्यांचं मन मोडणं. त्यांचं ते महाराज आहेत ना, त्यांनी एक मंत्र दिलाय, आपण सुखरूप राहावं प्रवासात म्हणून. तो रोज म्हणायचा 10 वेळा. मग म्हणणारेस की काय? आय नो तुला बाबांचं मन मोडणं जीवावर आलंय, पण तुला कधी ना कधी बाबांना त्यांच्याच भल्यासाठी हे ठामपणे सांगावं लागेल की मंत्रांमध्ये सामर्थ्य असतं, नक्कीच असतं, पण अशा भोंदू बाबांनी दिलेल्या मंत्रांमध्ये नाही. मित्र म्हणून एक सांगू तुला,
नको म्हणूस तो मंत्र. एकदा का त्या चक्रात अडकलीस ना की अडकलीस. पण आदित्य, डोंट वरी, अजिबात गिल्टी फील करू नकोस. बिंदास्त राहा. अरे काय नाही होत आपल्याला. ओके. हे काय, आता मला चहा करायला सांगितलं आणि स्वतः झोपलाय. अहो अहो उठताय ना. अहो चहा आणलाय. जा तू जा जा तू जा जा जा. अहो सोड माझ्या मुलीला, सोड सोड. अहो असं काय करताय. अहो मी माधवी. अहो आपल्या मेघना अशा अशा चालल्या होत्या आणि आणि एक एक काळी सावली त्यांचा पाठलाग करत होती. हा आणि 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 त्या 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 सावलीने त्यांना गिळून टाकलं. ओम तुमचा मंत्र दिलाय हो त्यांना. त्यांना काही नको होऊ द्या. सुखरूप राहू द्या. त्या सुखरूप राहू द्या. अहो मेघना सुखरूप आहे. ती आणि आदित्य 4 दिवस बाहेर गावी गेलेत ना. आत्ता तर आपण फोन केला त्यांना. हा नाही ते बरोबर आहे. पण ह्या काळ्या सावलीचा अर्थ कळेपर्यंत मला चैन नाही पडणार. ओम तुम्ही त्यांना फोन करा. त्यांना फोन करा आधी. त्या काळ्या सावलीचा अर्थ मी शोधून काढणार. पण तुम्ही आधी त्यांना फोन करा. बघा त्या कशा आहेत विचारा. त्यांना फोन करा ताबडतोब त्यांना. तुम्ही ऐकता का माझं. शांत व्हा बघू आधी. आणि एकदा केला ना आपण फोन. आता सारखा फोन करून त्रास देत बसायचंय का त्यांना. कधी हे सगळं थांबणार आहे ना कळतच नाहीये मला. अशाना वेळ लागेल शेवटी मला. नॉट बॅड. थँक्यू. हळू. कमन मॅडम पोज. सो सेकंड पोज. काय करू. ओके. नॉट बॅड. आता इकडे बघा. अरे आदित्य. कम ऑन रिलॅक्स यार मेघना. किती घाबरवलंस तू मला. इथून पडला असतास तर. आदित्य. नाईस पोज. शट अप. थांब मी तुझा फोटो. पण सांभाळून. अजिबात हलायचं नाही इथून. चल मला छान पोज दे. हा नाईस क्लिक. क्या यही प्यार है. हाँ यही प्यार है. ओ दिल तेरे बिन कहीं लगता नहीं. वक्त गुजरता नहीं. क्या यही प्यार है. हाँ
हाँ यही प्यार है। ओ दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक्त गुजरता नहीं, क्या यही प्यार है? हाँ यही प्यार। लागला का? काय म्हणाला? फोन लागला का? नाही हो, उचलतच नाहीये ती फोन. बघ बघा संकेत. सिद्धस्वामी सिद्धस्वामी, अहो एकीकडे तुम्ही ते भयानक सावलीचं स्वप्न दाखवलं आणि आता आता यांचा फोन लागत नाहीये. काय करायचं हो? काय करायचं आम्ही? अहो आता मला पण काळजी वाटते हो. का उचलत नसेल हो ती फोन? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना फोन लावा. अहो त्यांनाच लावते ना केव्हापासून फोन. अहो त्यांना फोन लावा. त्यांना त्यांना म्हणजे कोणाला? अहो त्यांना काही नाव गाव आहे की नाही? काय ते स्पष्ट सांगा हो. चुकलंच माझं, विसरलो. यांना सगळं स्पष्टच सांगायला लागतं. अहो त्यांना म्हणजे देसाई. हो हो. बुगू बुगू बुगू. पण मग त्यांना काय सांगू? त्याला सांगा घराचं पेंटिंग काढलंय, नवीन फर्निचर करतोय. अहो मेघनांबद्दल विचारा. पण तुमचं स्वप्न सांगू का? जेवढं सांगितलं ना तेवढंच फक्त विचारा. करा फोन. हो हो. आले आले आले. हॅलो. हा माई, मेघनाची आई बोलतेय. अगं बाई, कशा आहात? हो मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त मजेत. आज स्वयंपाकाला काय केलंय विचारा. विचारा. अहो मुद्द्याचं बोला ना. मेघना आणि आदित्य? हो अगदी व्यवस्थित गेले. त्यांचा काही फोन वगैरे आला का? छे हो, ते कसले फोन करतात आता आपल्याला. एकमेकांमध्ये हरवले असतील ते. का हो, काय झालंय? नाही म्हणजे कसलं टेन्शन आहे का? नाही 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 तसं काही नाही. फक्त तिथे पोचल्यावर तुम्हाला काही त्यांचा फोन आला का विचारायचं होतं. आला की सांगेन हो लगेच तुम्हाला. बरं बरं. बरं, दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही म्हणजे मेघनाचे बाबा कसे आहेत? हो ठीक आहेत. हां बरं, मग फोन आला की लगेच कळवेन तुम्हाला. हां बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. मलाही बरं वाटलं. ठेवू का? हो ठेवा. अहो मलाही बरं वाटू द्या ना. काय म्हणाल्या त्या? काही नाही हो, व्यवस्थित गेले असं म्हणाले. त्यांच्याशी आपण त्याच्यानंतरच बोललो ना. पुढचं काय? पुढचं काही नाही. त्यांनाही फोन आला नाहीये. बघा बघा सिद्धस्वामी सिद्धस्वामी, सत्य तुम्ही तुम्ही अहो माझं थोबाड काय बघताय? फोन करत राहा त्यांना, फोन करत राहा. मी नाही करणार फोन, तुम्हीच लावा. स्वतःही भलते सलते विचार करत बसता आणि मलाही घाबरवता. वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू. थँक्यू. छान आहे ना? खूप मस्त आहे. चला आधी घरी कळवून टाकूया. हो, मी पण आई बाबांना फोन करते. फोन कुठे आहे? फोन. गॉड, आपण मगाशी जिथे उतरलो होतो तिथे पडला नसेल ना? अगं असा कसा पडेल? गाडीतच असेल बघ. हा थांब, मी गाडीत बघते. नाहीये.
गॉड 40 मिस कॉल्स आईच आहेत. बापरे. मी फोन लावते. काही झालं नसेल ना रे? हॅलो. हा आई बोल ग. इतके फोन का करत होतीस? आधी मला सांग, तू फोन का उचलत नव्हतीस? अगं माझा मोबाईल सीट खाली पडला. ते जाऊ दे नाही, तू सांग ना फोन का करत होतीस? बाबा बरे आहेत ना? आम्ही बरे आहोत. तुम्ही? हो आम्ही पोहोचलो आता इथे. अगं आई तू सांगितलंच नाही, फोन का करत होतीस तू? बाबांनाच विचार, ते सांगतील. या. तुम्ही सांगा ना. का आता तुम्हीच सांगा ना काय ते. या. एक काम धड करू नका तुम्ही. हॅलो मेघना. हा बाबा काय झालं? मेघना, तुम्ही नीट आहात ना? हो बाबा. मग आम्हाला काय होणार आहे? अहो नाही हो. अहो काय सांगू तुम्हाला. अहो मला ना एक स्वप्न पडलं. म्हणजे बघा, तुम्ही अशा छान आनंदात चाललाय आणि तुमच्या मागणं एक काळी भयानक सावली येते आणि अहो बघता बघता त्या सावलीने तुम्हाला गिळून टाकलं. बाबा असं कसं होईल? तुम्ही नाही, तुम्ही हसण्यावर नेऊ नका. तुम्ही का वाचलात माहितीये तुम्हाला? हा, तो तुम्हाला मंत्र सांगितला होता ना मी. तो मंत्र म्हणता की नाही तुम्ही? आता लक्षात ठेवा मेघना, दिवसातून किमान 30 वेळा हा मंत्र म्हणायचा. 10 वेळा नाही बरं का, 30 वेळा. म्हणजे तुम्ही एकदम सुखरूप राहाल. तुम्ही एकदम सुखरूप परत याल. तुम्हाला काहीच होणार नाही. समजलं? तुम्ही काळजी घ्या. हा हा. हो बाय. ठेवतो फोन, ठेवतो. बघा रिझल्ट बघा. ओम श्री स्वामी कोळवले महाराज प्रसन्न. नमो नमः. नमो नमः. कठीण आहे बाबांचा. चल पण बरं झालं, सगळ्यांच्या सूचनांचं सत्र तर संपलं. आता आय मीन आता आज जाऊया ना. आता वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू. यू आर ऑन युअर हनीमून ट्रिप. वेलकम सर. ऑन दी हाऊस ब्रेकफास्ट रेडी आपल्यासाठी. आपण फ्रेश झालात की मी पाठवून देतो. मला एक सांगा, ब्रेकफास्ट लॉनवर घेणार की रूम मध्ये? लॉनवर. चालेल. ओके सर, आलोच मी. एन्जॉय करा. थँक्यू. थँक्यू. चल मग फ्रेश होऊया. हो मला खूप भूक लागली आहे. चलो फिर. थँक्यू. थँक्यू. छान होता नाही ब्रेकफास्ट? असणारच. म्हणजे छान तर तू पण दिसतेस या लुक मध्ये. थँक्यू. मस्त आहे नाही जागा? हो मला खूप आवडतात हिल स्टेशन्स. सगळ्यांपासून दूर, उंचावर आणि शांत. चला, म्हणजे माझा डिसिजन करेक्ट ठरला तर. कोणता? अगं बीच असलेल्या ठिकाणी जावं की हिल स्टेशनवर जावं तेच कळत नव्हतं मला. ओ हे पण बरं झालं हिल स्टेशन चूज केलंस ते. मला फार आवडतं. ए आदित्य, तुला कोण असायला आवडेल? आय मीन पर्वत, नदी की समुद्र? पर्वत. का? कारण पर्वत अविचल आणि असे उदात्त असतात. यु नो. हो त्यांच्या आश्रयाला आलेल्यांना आधार देतात ते.
कुशीत घेतात. आणि तुला कोण असायला आवडेल? हे थांब 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 थांब, लेट मी गेस. नदी? कशावरून? कारण तुलाही नदीसारखं मुक्त असायला आवडतं. नद्या तरी कुठे असतात रे मुक्त? त्यांनाही आपला मार्ग बदलून नाही चालत. त्यांनी आपलं पात्र बदललं की काठावरचं सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. पण का बदलायचं असतं पात्र नदीला? मला वाटतं आपल्याप्रमाणेच नदीच्याही मनात संभ्रम असतात. हो, पण मग पर्वत स्थिर असतात. नदीला पात्र बदलता येत नाही आणि समुद्रालाही किनारा असतो. मग मुक्त कोण असतं? हवा. फक्त हवेचा संचार मुक्त असतो. हवेला अडवू शकतात ते फक्त पर्वत. कितीही जोराचं वादळ असलं तरी पर्वतावर आदळलं की ते त्या अंधाळ्या वेगातून जाग होतं, शांत होतं.